मुंबईमध्ये आज राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होतोय। भारत जोडो यात्रेच्या व्यासपीठावरून इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यासाठी उपस्थित असणार आहेत। इंडिया आघाडी मुंबईमध्येच लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार असं दिसतंय। मुंबईमध्ये आज राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होतोय आणि या समारोपासाठी स्वतः शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, स्टॅलिन हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत। धनंजय, काय नेमकं आजच्या या समारोपाच्या भाषणाच्या वेळी घडू शकतं? कुठले नेते नेमकं यावेळी बोलू शकतात आणि काय नेमकं होऊ शकतं? रिद्धी, आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मुंबईत काल दाखल झाली। आज त्याचा समारोप सभा त्याची दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडते। पण त्याआधी जर पाहिलं तर आज न्याय संकल्प यात्रा जी आहे ती होते। आपण जर पाहिलं तर न्याय संकल्प यात्रा आता थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि या न्याय संकल्प यात्रेसाठी आता राहुल गांधी हे या ठिकाणी उपस्थित असतील। आपण जर पाहिलं तर इथे त्याची तयारी चालू झालेली। ही न्याय संकल्प यात्रा जी आहे ती मनी भवन, ज्या ठिकाणी महात्मा गांधी जे आहेत ते राहिले होते, तिथून ते ऑगस्ट क्रांती मैदान, ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली, त्या तेजपाल सभागृहापर्यंत ही जी आहे ती न्याय संकल्प यात्रा असणार आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये सामाजिक क्षेत्रातले जे आहेत ते विविध जण या यात्रेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। त्यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील। दुसरीकडे जर पाहिलं तर आज संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्कवर सभा होते आणि या सभेमध्ये देखील राहुल गांधींसोबत जे इंडिया आघाडीचे आहेत ते सगळे प्रमुख नेते उपस्थित असतील। आपण जर पाहिलं तर या आजच्या सभेमध्ये 20 पक्षाचे प्रमुख जे आहेत ते उपस्थित असणार आहे। MK स्टॅलिन असतील, त्याचबरोबर इतर पक्षाचे इतर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देखील या मंचावर उपस्थित असतील। आपण जर महाराष्ट्राची गोष्ट केली तर महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे असतील, शरदचंद्र पवार असतील, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे या सभेच्या माध्यमातून आता राहुल गांधी नेमकं काय बनतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या सभेच्या आधी ही न्याय संकल्प यात्रा जी आहे ती आता थोड्या वेळात त्याला सुरुवात होईल। यामध्ये देखील राहुल गांधी हे मुंबईमध्ये मुंबईकरांना विविध सामाजिक संघटनांच्या जे प्रमुख आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि याची तयारी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळेल। मी पुन्हा एकदा दाखवेल, इथे जे आहे तो आता ताफायला सुरुवात झालेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता राहुल गांधी जे आहे ते पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर राहुल गांधी हे आलेले आहेत। रिद्धी, आपण पाहू शकतो कशा प्रकारे जे आहे या ठिकाणी आज ही सभा संध्याकाळी पार पडते। त्याआधी जर पाहिलं तर राहुल गांधी हे मनी भवन येथे पोहोचलेले पाहायला मिळतात। ते कार्यकर्त्यांशी जे आहेत ते भेटतायत। आता सध्या कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि त्यानंतर राहुलजी क्या बताएंगे आज यात्रा? आपण जर पाहिलं तर राहुल गांधी, प्रियंका गांधी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मनी भवन इथे थेट ते जाताना आतमध्ये पाहायला मिळतात। ते आतमध्ये गेल्यावर महात्मा गांधी यांना यांच्या प्रतिमे आतमध्ये पुष्पहार अर्पण करतील। आतमध्ये जो मनी भवनचा परिसर आहे तिथे जातील, थोडा वेळ त्या ठिकाणी थांबतील आणि त्यानंतर ही न्याय संकल्प यात्रा रिद्धी सुरुवात होईल। आणि ही न्याय संकल्प यात्रा जी आहे ती मनी भवन पासून ऑगस्ट क्रांती मैदान या परिसरात जाणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर आता ही सध्याची ताजी दृश्य मनी भवन मध्ये राहुल गांधी हे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी देखील आहेत। आणि आज संध्याकाळी सभा जी होते या सभेमध्ये आता नेमकं विविध राज्याचे मंत्री असतील, त्याचबरोबर इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असतील ते या मंचावर पाहायला मिळतील। मात्र याच मंचावरून लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकलं जाणार आहे। त्याचबरोबर काय नेमकं राहुल गांधी आजच्या सभेमध्ये म्हणतायत, काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे नक्कीच आजची सभा ही ऐतिहासिक असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। कारण की जर आपण पाहिलं तर सोनिया गांधी यांनी याआधी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे एक सभा घेतली होती आणि त्यानंतर आज गांधी परिवारातले राहुल गांधी हे या मैदानावर सभा घेतात। त्यामुळे नक्कीच हे या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते लागलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नेमकं आजच्या सभेमध्ये काय म्हणणार हे पाहणं जितकं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर थोड्या वेळात आता ही न्याय संकल्प यात्रेला सुरुवात होईल। रिद्धी, निश्चित धनंजय, एकंदरीत जे राहुल गांधींचे समर्थक आहेत किंवा भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी व्हायला आलेले सगळे समर्थक आम्हाला दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांच्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे, काय चर्चा, काय भावना आहेत त्यांच्या?
नक्कीच ही सगळी इकडची जर आपण पाहिले तर या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण थेट त्या कार्यकर्त्यांकडे जाऊया, त्यांच्याशी बातचीत करूया की हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याबरोबर प्रतिभा शिंदे देखील आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय सांगाल एकंदरीत आज राहुल गांधी हे मुंबईत आहे. मुंबईत आल्यानंतर आता न्यायसंकल्प यात्रा थोड्या वेळात सुरुवात होईल. तुम्ही विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी इथे आलेला आहात, काय नेमकी भावना आहे, काय सांगा? देशातील सर्व सामाजिक संघटनांनी ह्यावेळेस मोदी सरकार नको, भाजपा हटाव देश बचावचा नारा देत भारत जोडो अभियान सुरू केलं आहे. महाराष्ट्रामध्येही 1 आणि 2 जुलैला त्याची स्थापना जळगावमध्ये अधिकृतपणे झाली. महाराष्ट्रामध्ये 187 पेक्षा जास्त जनसंघटना याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि ह्यावेळेस ठरवलेलं आहे महागाईच्या विरुद्ध, धर्मांध शक्तींच्या विरोधामध्ये, बेरोजगारीच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आणि 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलकांना आंदोलनजीवी आम्ही राम मनोहर लोहियांचे विचार सांगणारी माणसं आहोत. ते नेहमी म्हणायचे सडक अगर सुनी हो गई तो संसद आवारा हो जाती है, आणि ही संसद आवारा होऊ नये म्हणून आम्ही सगळेजण सडक जिवंत ठेवायला रस्त्यावरती उतरलेलो आहोत आणि त्या याच्यातनं इंडिया आघाडीच्या उमेदवाराला आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत. आपल्याबरोबर नाना पटोले देखील आहे. नाना, काय सांगाल, आज संध्याकाळी राहुल गांधींची सभा होते, कसं पाहताय आजची सभा, कशी असणार आहे? एकदम चांगली होईल. सभेला काय मोठी गॅदरिंग. आज राहुल गांधी मुंबईत, आता न्यायसंकल्प यात्रा सुरुवात होते, कसं पाहतायत? बरीच जण जे आहेत या ठिकाणी आता यायला सुरुवात. बिलकुल, आता सगळे सिव्हिल सोसायटीचे सगळी लोक इथं आलेली आहेत आणि सिव्हिल सोसायटीचाही सुद्धा काँग्रेसला आणि राहुलजीला पाठिंबा हे आपल्याला पाहायला मिळतं. आगामी लोकसभा निवडणूक आहे, लोकसभेचं रणशिंग जे आहे ते फुंकलं जाणार का आजच्या या मंचावर? बिलकुल, आता निवडणुका झालेल्याच आहे, त्याच्यामुळे रणशिंगला फुकलंच जाणार आहे का? नक्कीच आपल्याबरोबर हे जर पाहिलं तर रिद्धी नाना पटोले होते आजच्या या सभेबद्दल, त्याचबरोबर निवडणुकांबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल, हा सगळा परिसर आहे, इथे बरेच कार्यकर्ते आलेत, आपण परत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. क्या बताओगे की आप यहाँ पर आए हो, काय त्यांच्या भावना आहेत आपल्याला समजतंय. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या आपले प्रतिनिधी पंकज दळवी सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पंकज, काय एकंदरीत संपूर्ण मुंबईमध्ये वातावरण पाहायला मिळतंय? राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा, जिला याआधी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना आपण बघतोय, मुंबईत कसा प्रतिसाद आहे? राहुल गांधी मुंबईमध्ये आलेत, मात्र ते ज्या दिवशी मुंबईमध्ये भारत जोडो न्याय यात्रा करणार आहेत त्याच्याबरोबर 12 तास आधी भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मणिभवनला आलेले आहेत. मणिभवनच्या बाहेरची दृश्य बघतोय आपण. राहुल गांधींचा ताफा जो आहे तो मणिभवनच्या बाहेर उभा आहे आणि त्याच्यानंतर लोकांची गर्दी इकडे राहुल गांधी यांना बघण्यासाठी आहे. समोर मणिभवनच्या बाहेर, मणिभवन परिसरात राहुल गांधी यांना रिसीव्ह करायला आणि त्यांचं स्वागत करायला काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. समोर रथ जो आहे, भारत जोडो यात्रेचा जो गाड्यांचा किंवा लोकगीतं सादर करणारा रथ जो आहे तो इथे ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीतच लोकांच्या मनामध्ये एक तर राहुल गांधी आले त्या बाबतीची उत्सुकता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी पहिला जो रोड शो आहे तो मुंबईत आहे, म्हणजे मणिपूर ते महाराष्ट्रापासून सुरुवात करतायत. आज शिवाजी पार्कला मोठी सभा आहे, म्हणजेच देशाच्या निवडणुकांचं रणशिंग जे आहे ते काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, आणि त्यातही मुंबईचं जे ऐतिहासिक जे मैदान आहे शिवाजी पार्क मैदान, त्या मैदानात जे आहे ते फुंकलं जाईल. कारण या मैदानांनी अनेक सभा बघितलेल्या आहेत, या मैदानाने अनेक मोठे नेते बघितलेले आहेत, अनेक नेत्यांची भाषणं बघितलेली आहेत. याच मैदानातून आज महाविकास आघाडीची म्हणजे इंडियाच्या पहिली बैठक जी आहे ते होईल. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, स्टॅलिन असतील, तेजस्वी यादव असेल, अखिलेश यादव असतील, बरीच लोक या बैठकीला सभेला असणार आहेत. मात्र ही सभा मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात होते, हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या मैदानानं
अनेक मोठे नेते, अनेक मोठी राजकारणातले जी मोठी स्थित्यंतर या मैदानांनी बघितलेली आहेत. याच मैदानामध्ये आता ही इंडिया आघाडीची बैठक होते. राहुल गांधी स्वतः बैठकीला आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या सभेला महत्त्व आहे आणि त्याच्यासोबतच निवडणूक आयोगाचे कर्मचारी सुद्धा जे आहेत ते या सर्व प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. कारण काल निवडणुकीचा हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्यामुळे सगळे नियम आणि अटी या पाळल्या जात आहेत की नाही हे पाहिलं जाईल. आपण राहुल गांधींच्या ज्या ठिकाणी आहे त्याची दृश्य आपण बघतोय. राहुल गांधींना इथे त्यांची जी एस्कॉर्ट आहे, सिक्युरिटी आहे तो इथे आहे. राहुल गांधी इथून मणिभवन पासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जे आहे ते पदयात्रा चालत जाणार आहेत आणि तिकडनं नंतर पुढे संध्याकाळची जी सभा असणार आहे ती सभा असेल. तोपर्यंत राहुल गांधी आता मणिभवनला महात्मा गांधी यांच्या स्मृती ज्या आहेत त्याला उजाळा देत आहेत. त्यांची गाडी इथे आहे. आपण जर का बघितलं तर मी मगाशी बघत होतो की राहुल गांधींची गाडी वास्तविक पाहता एक आलिशान गाडी असणं अपेक्षित होतं. मात्र राहुल गांधींची गाडी ही सर्वसाधारण गाडीमधनं चाललेली आहेत. त्या गाडीच्या उजव्या साईडला डॅमेज झालेलं सुद्धा आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतंय. राहुल गांधींची गाडी जी आहे ती डाव्या साईडला डॅमेज झालेली सुद्धा गाडी आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपील होईल अशा ॲपिअरन्समध्ये राहुल गांधी जे आहेत ते इथे आपण मागे लोक बघणार आहोत. लोक जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहेत राहुल गांधींना बघायसाठी. अस्पष्ट अर्थात हा सकाळची वेळ आहे, दक्षिण मुंबईचा भाग आहे त्यामुळे वर्दळ फार नसते. मात्र तरीसुद्धा इथे राहुल गांधी यांना बघायला आणि त्यांची जी पदयात्रा आहे ती बघायला इथे लोक आलेली आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, राष्ट्रसेवा दल असेल किंवा मग वेगवेगळ्या सामाजिक निश्चित पंकज, एकंदरीत ही गर्दी बघून आमच्या लक्षात येत आहे की कशा पद्धतीचं नेमकं तिथे वातावरण असेल. धनंजय आणि पंकज, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद ही सगळी दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी.